नमस्कार, मी अंकिता पाटणकर. आमच्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मराठी साहित्यामध्ये अजरामर ठरलेल्या अशोक बाळू पाटील यांच्या सुप्रसिद्ध कावडके या कादंबरीचे अभिवाचक उन्मेष पाटील, संकल्पना अंकिता पाटणकर. चला तर मग ऐकूया कावडके या कादंबरीचे क्रमशः वाचन. भाग 19. फॉरेस्टरच्या झडतीनं वाड्यावर गोंधळ उडाला. सगळ्या धनगरांच्या उरात धडकी भरली. प्रत्येकानं आपापल्या झापाखोपटांची तपासणी केली. आपण तरी ह्यातनं सुटलोय का याची खात्री केली. सगळ्यांना पटलं होतं कोण बी ह्यातनं सुटलेलं नाही. सगळ्यांच्या खापाखोपटातनं वासा फोकाडीपासनं ते नांगर गुट्ट्याच्या इसाडा पातरची जप्ती झालेली. अशा प्रकारचा लाकूड जप्तीचा प्रकार वाड्यावरील नौका होता. एखादा दुसरा वन कर्मचारी वाड्यापर्यंत यायचा, लाकडं न तोडण्याबद्दल दरडावून जायचा. परंतु आज आलेल्या लोकांनी लाकडावर शिक्क मारलं होतं. सगळ्यांची मोठी पंचायत झालेली. आपली लाकडं घावल्यानं फारीटर पोलिशी तर करायचा नाही. आम्हाला तालुक्याला जावावं लागणार, अटक होणार, अनेक प्रश्न धनगरासमोर उभा राहिले. निवडणुकीच्या काळात दुफळी निर्माण झालेली धनगर एकत्र जमून लाकडाच्या ढगाकडे बघून वेगवेगळी चर्चा रंगू लागली. 5-6 घरादरम्यान लाकडाची ढीग पडलेली. गंगोबाच्या दारात पडलेल्या ढेगाजवळ कामण्या, खळू, खातू, हेंद्या आणि म्हाकू यांचा फॉरेस्टरच्या झाडीचा विषय चाललेला. न राहून गंगोबानं सवाल केला, गड्यानू आता मोर्ची वाट कशी? फॉरेस्टरनं येऊन निस्ती लाकडच नेली म्हणजे होईल, नाहीतर आम्हा समदेशनी बांधून नेलं म्हणजे? त्याच्या बाच घेऊन खाले वय, खळ्या रागाने बोलला. हा खड्या ह्या लाकडं काय आमच्या बाच्या रानातल्या हिरवय रे, गंगोबा परत बोलला. गंगोबाचं बोलणं सगळ्यांनी पटत होतं. परंतु आता पातर असं कवा भीत नव्हतं. मग आता कसं? गंगोबा चिंचे स्वरूप बोलला. अरे हातनं पुढं असंच व्हायचं. जसं दिस बदलत्यात तसं आमासनी लय काय काय बघायला लागणार आहे. विठोबानं मत मांडलं. अगा पुढचं पुढं काय व्हायचं ते व्ही, पण आत्ताचं कसं? गंगोबा सवाल करत बोलला. रामाबा ह्यातनं कंचा तरी माग काढायला पाहिजे ना. आणि तोंड उघडलं. होय गा, काहीतरी हालचाल करायला पाहिजे, पर मना तरी काय उगमना होलं या. नकारार्थी मान हलवत रामा बोलला. मना तरी वाड्या शाईब यायच्या आधी समध्याने रानात जाऊया. खै फोडू या शाईब आणि त्याच्या मागची फिरकानी त्यांचा घास आहे का? निस्ती रानात येऊ द्यात, मग धावतो त्याची वाड्यावर झडती घ्यायची. खळ्या तावातावानं बोलला. हा ऐका हे ज खाई एका बोलती आज तुला फॉरेस्टर म्हणजे कोला लाडका वाटला वै रे. एका घरादाराला कुलूप लागलं म्हणजे बायकापुरं घेऊन झाड्यावर राहशील. साहेबाला पळावाय बोलतोया. खात तुझ्या बोलण्यावर सगळी खदा हसायला लागली. तसा रामा म्हणाला. अरे वाडा लागलाय, आगीच्या लाटत जळाय आणि तुम्हासनी गमज्या आवागत्यात होय. रामाच्या बोलण्यावर सगळी शांत झाली. मार्ग कसा काढायचा कोणाला सुचत नव्हतं. थोडा वेळ थांबून विठू थोंडी बोलला. रामा, असं गप राहून चालायचं नाही. आगा आजच्याला त्यांनी लाकूड सामान बाहेर वडलं, उद्या घराचं बोडूद बी काढत्यात. आगा साऱ्यांची कंदुरापासनं झाडा कुसपाटाच्या शेंड्या पात्रची नड. उद्या ती लोक आमासनी रानात फिरकू बी द्यायची नाही. घरावरला केंबळा बी राखायची नाहीत. तवा खाय बी इलास व्हायला पाहिजे. रामाला सगळं कळत होतं, पण त्याला कायच उमगत नव्हतं. अनेक बाजूंनी तो विचार करत होता. विठ्ठू धोंडीसारखा वयस्क सुद्धा कोड्यात पडलेला. सगळ्यांच्या मंद चर्चेवर विठ्ठू धोंडी बोलला. रामा, मना तरी वाटतं या ह्यो बंदोबस्त आमच्यानं मार्गी नाही लागायचा. आणि आत्ताच्या घडला त्यांच्या तोंडावर कंच बी पानं पुसलं
तर ती उद्यापासून रोजच्याला आमची पाठ धरल्या बिगार राहायची नाही. आमासनी धड जगू द्यायची नाही. तेव्हा ह्याच्यावर कंचा तरी ठोस पाऊल उचलाय पाहिजे. विठुदा, तुझं समज खरं आहे, पण माझ्या डोसक्यातली भिंगरी जागची हालना झाली. धनगर तोंडातला तंबाखू चगळत होते, हातावर परत मळत होते. जेवण वेळ झाली तरी गंगोबाच्या दारातनं कोण हालायचं घेईना. कंच करावं आणि कंच नको हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात घुमत होता. हातातल्या बिडीचं थोटूक हातातच चगळून बाजूला फेकीत उठू बोलला, रामा, मना तरी याक दिसते या, बघा पटतंय का? सगळ्यांनी उठूच्या बोलण्याकडे कटाक्ष टाकला. ह्यातनं सरपंच काहीतरी माग काढली. होया उलवीत इटू धुंडू बोलला. इटूला रामाच्या डोक्यात प्रकाश पडला. होय रामा, सरपंचा बिगार ह्यातनं आमचा रेटा नाही रिकायचा. होय गाव होय, सरपंच लय डोकोवान आहे. त्याच्या वर पात्र लय वळखी आहेत. तो ह्यातनं कंचा तरी माग काढल्या बिगार राहायचा नाही. आतापर्यंतच्या चिंतेच्या महासागरात गटकाळ्या खाणाऱ्या धनगरांच्या हाताला तंगूस लागल्यागत झालो. सरपंच खटपट करणारा आहे. तो आमच्या मानवी सुरी बगलेला केल्या बिगार राहायचा नाही. सगळ्यांच्या मनामध्ये सरपंचाच्या कार्याविषयी विश्वास होता. त्यामुळे सरपंच हाच मुद्दा डोक्यामध्ये घेऊन धनगर जागची हल्ली. सकाळी पहिल्या कोंबड्याला रामाने आण्यानं कावळ टेक सोडलं. किरणांची उसव वर केली. धनगरांनी कुठंच बाहेर पडायचं नसल्यामुळे सगळी घरात थांबलेली. 11च्या सुमारास पांढरधुंडीच्या गाडी वाटणं घोंगावणाऱ्या मोठ्या वाहनाचा आवाज आला. धनगर दारात पडवीला जमावून बसलेली. धनगरांनी माना परतल्या. गाडी वाटला धुळमाती चौपेर उडत होती. कावळटेकाची भूमी ट्रकच्या हादऱ्यानं थरथरू लागली. झाडाझुडपावरले पक्षी थव्या थव्याने आसमंतात उधळू लागले. निवडणुकीच्या धांदीत मळकटलेली वाट ट्रकसाठी सोपी झाली. अगोदर बिथरलेल्या धनगरांच्या डोळ्याच्या पापण्या थरथरू लागल्या. हलणाऱ्या कानशिला बरोबर कानातल्या बाळ्या कंपू लागल्या. सगळ्यांच्या मनावर वेगळीच काहू माजलेली. अरे देवा, शाहेब आला, आम्ही मेलो, आमची लाकडं गेली, नावं बी गेली, काय होतंय कुणाला दाखल? सरपंच कवा याचा? घरात हाय का खै गेलाय? सरपंचाचं साहेबांना ऐकलं नाही तर खै राहिला ह्यो रामाने आणि निवडून दिलेल्या अनेक कंच्या कामाचा नाही. त्याचं पाय जड आहे, नुसता पेंगत काम करतो या. लाकडावर नाव गेल्याव ही येऊन इथं काय करायची? सगळ्यांच्या डोक्यातली नांदी फिरत होती. साहेबापेक्षा सगळ्यांचा रोष रामा आण्यावर होता. कोण काय बोलतोय तर कोण काय. ट्रकच्या पिवळ्या तोंडाच्या केबिनमधून साहेबासह कालचे कर्मचारी बाहेर पडले. सोबत गावठी 4 गाडी सुद्धा होती. साहेब लाकडं भरून न्यायच्या तयारीत आलेला. साहेब सरळ आला. पाठोपाठ सगळे लोक यमकरांच्या दारात येऊन थांबले. साहेबाने लाकडाच्या ढिगाला फेरी मारली. समाधानानं मान हरवली. धनगर गपघार आपल्या जागी बसून होते. साहेबाच्या सगळ्या हालचालीमध्ये भिका फाल्या मागं पुढं करत होता. वाड्यावर पडलेल्या धाडीची त्याला कसलीच फिकर नव्हती. तो सुद्धा या धाडीतनं सुटला नव्हता. पण का कुणास ठाऊक त्याच्या चेहऱ्यावर मिस्किलपणा जाणवत होता. भिका साहेबांच्या जवळ जाऊन साहेबापाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. घसन करणारे या माणसाकडे साहेबानं 3-4 वेळा निरखून बघितलं आणि रागाने विचारलं, काय हो, तुम्हाला काय हवाय? काय नाही, फाल्या दचकत बोलला. मग असे मध्ये मध्ये लुडबुडताय कशाला? खजील नव्हता. फाल्या साहेबांच्या अगदी जवळ गेला. हळू आवाजात साहेबाला म्हणला, म्या म्हणतो साहेब, पर काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा? साहेब वैतागल्यासारखा बोलला. साहेब, म्या म्हणतो जरा वाईट चहा पाण्याचं घेतलं तर. चहा पाणी तसं काही नको. तुम्ही ते बाकीचे लोक बसलेत तसंच शांत बसा. आम्हाला या लाकडाचा पंचनामा करू द्या. साहेबांच्या दरडण्यानं फाल्या बराच वारामला. कुणाकडे न पाहता गंगोबाच्या पडीवर जाऊन बसला. साहेब हातातल्या कागदावर लाकडाकडे बघून लिहित होता. लाकडाकडे बोट दाखवून दाम्याबरोबर कर्मचाऱ्यांना माहिती विचारत होता. साहेबांना आणलेलं काम करी गडी साहेबाजवळ गेले. लाकडाभोवती रिंगाळून ट्रककडे निघून गेले. एवढ्यात गाडी वाटणं फटफटीचा आवाज आला. धनगरांचा जीव भांड्यात पडला. धडधड धडधड काळी स्थिर झालं. आला बाबा रामा एकदाचा सरपंच.
घरात घावला वाटतं. धनगरांच्या मध्येच मंद चर्चा सुरू झाली. आतापर्यंत साहेबाच्या कारवाईकडे बघणारी धनगर हळूहळू उठून सरपंचाच्या गाडीकडे जाऊ लागली. सरपंचाला बघून धनगरांची छाती ऊत आल्यासारखी होऊ लागली. सरपंचाला बघताच भिकाच्या कपाळावर आट्याचं जाळं आलं. त्यानं गंगोबाची पडवी सोडली. तो डबरीकडे निघून गेला. साहेब जवळ येताच सरपंचानं साहेबाला नमस्कार केला. नमस्कार साहेब. अरे वा सरपंच साहेब या. साहेबानं चेहऱ्यावर स्मित हास्य आणून सरपंचाचं स्वागत केलं. साहेब आज काय भलतंच लांब आलाय. म्हणजे काय तुम्हाला वाटते आम्ही इकडे सरकू नये? अहो असं कसं म्हणून चालत, यायला पाहिजे की. हे तर तुमचं कामच आहे. आता कसं बोलला साहेब? एवढ्या अडचणीतनं तुमचा ट्रक इथवर आलाच कसा माहीत असून सुद्धा सरपंच बोलला. अहो तुम्ही पुढाऱ्यांनी ट्रकचा पायंडा घालून दिलाय हे तुम्ही विसरताय. साहेब खोचकपणाने बोलला. म्हणजे आमच्या ट्रकची चाकत तुम्हाला बी दिसली म्हणा. साहेब आणि सरपंच सलुक्याचे संबंध असल्याकडे बोलत होते. सरपंच साहेबांमधल्या बोलण्याच्या रंगाच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते. अहो साहेब, ह्या उन्हाच्या रखरखीत तुमचं काम जरा थांबवा आणि पडवीला निवांत व्हा. ए रामादा, आगा घोंगडं तरी टाक पडवीला. सरपंचानं सांगताच गंगोबा घरात गेला. त्यानं घोंगडावरून पडवीला हात धरलं. साहेबाचा हातातल्या कागदाचं पॅड दाम्याकडे दिलं आणि घोंगड्यावरून बसला. सरपंच साहेबाजवळ बसला. गंगोबानं मोग्यातलं थंडगार पाणी सरपंच आणि साहेबाला दिलं. रामा विटू आणि पडवीला बसले. हातातल्या तांब्यावरलं काळे डाग खबे डबे बघून साहेबानं तोंडाजवळ नेलेला तांब्या मागं केला. साहेबाची हालचाल बघून धनगरांनी मानाखाली केला. साहेबानं नजरेचा कटाक्ष श्रवावर टाकला. नाक मुरडीत तोंड अक्षित कसा तरी साहेब 2 घोट प्याला. तिसरा घोट त्यानं चूळ भरून टाकला. सरपंचानं गंगोबाला दिलेला तांब्या पोटात अर्धा केला. समाधानाचा ढेकर दिला. साहेबाचा कल बघून सरपंचानं रामाला विचारलं. अगा रामादा, जरा ताका पाण्याचं तरी बघा की. हो नको नको, तसं काही नको. पाणी पिऊन बरं वाटलं. अंगावर काटा मारल्यागत साहेब बोलला. अहो नको म्हणून कसं चालल, एवढं रखरखत ऊन हाय, अंगाची कायली होती या. अहो नको नको. अहो साहेब, धनगर वाड्यावर येऊन ताक पिऊन न जाणं म्हणजे पाण्यावरनं वाघानं घसा कोरडा राखून गेल्यातला प्रकार. का तुम्हाला गरीबा घरचं ताक चालत नाही? सरपंच साहेबाचा चिमटा काढत बोलला. अहो तसं काही नाही. सरपंचानं साहेबाला ताक घ्यायला राजी केलं. साहेबानं खिशातला रुमाल काढला. हास्य उसळ करत साहेब अंगाकाक्यातला घाम पुसू लागला. फारच उकडतंय बुवा. तर हो, डोंगर माता असल्यानं जरा जास्तच, सरपंच साहेबांच्या कलेने घेत बोलला. सरपंच साहेबांमध्ये एकतिकडची चर्चा रंगली. सरपंचानं शेजारी बसलेला रामा विठू आण्याला डोळ्याच्या खुणीनं उठायला सांगितलं. तिघेजण उठून बाजूला गेले. सरपंचानं साहेबाला बोलण्यात अगदी जवळ घेतलं. गंगूबानं 2 वाडगे ताक आणून दोघांच्या हातात दिले. ताक पिऊन साहेबाला बरं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. सरपंचानं ताकाचा वाडगा रिकामा करून मिशीवर हात मारला. विषयाला हात गाठला. साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू? अहो त्यामध्ये कसला राग, बोला बिंदास. साहेब, हे काय तुम्ही बरं केलं नाही. म्हणजे साहेब दचकला. साहेब, मी थोडं सरळच बोलतो. कदाचित माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही धनगरांच्या झापा कोपटांची झडती घेऊन सामान बाहेर काढलं सा, हे काय बरं झालं नाही. अहो पण ह्या लोकांनी जंगलात अस्सल जातीवंत लाकडं तोडून आपल्या झापा कोपट्यात ठेवल्यात. साहेब, मला तुमचं सगळं मान्य आहे, पर साहेब धनगरांनी रानातली वासा खोपटी तोडली नाही तर हे लोक आपली घरं कशानं टिकवणार? झाप खोपटं साठ कशानं बांधणार? पावसाळ्यात गायरं शिरडं कशात दाबणार? मग त्यांनी जंगलातली वाळकी लाकडं आणायची. साहेब, अवसान गेलेल्या लाकडानं घरदार टिकवता येतील का? अहो या जंगलातली वाळकी लाकडं अख्ख्या 2 खोऱ्या जळासाठी वाढतात. बाहेरगावची लोक सुद्धा इथनं ट्रकनं वाळकी लाकडं वाढतात. मग मला सांगा, ह्यांच्या वाट्याला सामान जुळल्यासाठी जातीवंत वाळकी लाकडं कुठनं येणार? ते ठीक आहे हो, पण ह्यांनी तर असं जातीवंत किमती लाकूड तोडल्यावर वाटल्यास पहा त्या ढिगात. साहेब, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण अशा जातीवंत लाकडाशिवाय ही लोक औतपाणी करू शकत नाही. नांगर, गुट्टा, कुळव यासारख्या शेतीच्या अवजारासाठी तर त्यांनी जातीवंत लाकडं तोडल्यात. साहेब, या डोंगरातली मुरमाची माती फोडाण्या नाण्या शिसवाच्या लाकडाची गरज आहे. शिवरपागिरेच्या खुटमातीनं पुढं सरकायचं बी नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार धनगरांना
जंगलात बेसुमार लाकूडतोड करू द्यायची. साहेबानं सरपंचाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. साहेब बेसुमार नाही, परंतु गरजेपुरती त्यांनी लाकूडतोड केली आणि गरजेचं सोडून एकही आगाऊ लाकूड तुम्ही जप्त केलेले ह्या ढिगामध्ये दिसत नाही. सरपंचाच्या बोलण्यावर साहेबाकडे बोलण्यासारखं काही एक नव्हतं. 12 शिवा फिरलेल्या साहेबानं आपलं गारण परत सुरू केलं. सरपंच साहेब, मला कळत नाही, हे सगळं आमच्या डोळ्यासमोर उघडत असताना आम्ही फक्त पाहतच राहायचं का? मग आमचं काम तरी काय? साहेब, माफी असावी, पण मी स्पष्ट बोलण्याला कारकत आहे. साहेब, लाकूडतोड जंगलतोड ही फक्त धनगराप्रती मर्यादित आहे असं नाही. साहेब, मला सांगा, कुठून लाकडं आणून गावागावड्याच्या गावकऱ्याने आपली घरदार उभा केली? गावातला कोण शेतकरी राहिलाय शेती अवजारा बिगार? साहेब, कुदळ, नांगर, डावच्याच्या नांगीपासनं ते नांगरीच्या खुसपाटा पातळची अवजारं अस्सल लाकडाशिवाय तयार होत नाही. कुठल्या शेतकऱ्याच्या बापाच्या रानात पिकलीत जातीवंत लाकडं? दोन्ही खोऱ्यातल्या बारीक मोठ्या सगळ्या शेतकऱ्याकडे इथली लाकडं आहेत. का धाडी टाकत नाही तुम्ही त्यांच्या झापाक शेडावर? ते लोक उघड इथली लाकडं तोडून येतात. त्यांचा पाठलाग करायला कुठं जाते तुमचं डिपार्टमेंट? साहेब, मला खात्री आहे या सगळ्याला तुम्ही पुरू शकणार नाही. किती वेळ किती जणांचा पाठलाग करणार तुम्ही? साहेब, गोरगरीब जनतेसारखीच धनगरांची नाळ जुळली लाकडावर आणि मला ठाम माहीत आहे या लोकांच्या लाकूड वापरानं जंगल कमी होणार नाही, उलट रानाला बळ येईल. सरपंचाचं बोलणं साहेब मन लावून ऐकत होता. सरपंच बोलत होता. साहेब, माझं बोलणं तुम्हाला रुचत नसेल, एका अधिकाऱ्याची भूमिका काय असू शकते हे मी जाणू शकतो, पण साहेब, मी माझ्या उघड्या डोळ्यांनी शहर नगरातले बडे लोक परवाड्याच्या नावाखाली तुमच्यासारख्या वरिष्ठांच्या डोळ्यात धुरफीक करून ट्रकनं लाकडाची चोरी करतात. अधिकाऱ्यांना माहीत असते, पण ते काहीच करू शकत नाही. बरं, ते जाऊ द्या. साहेब, तुम्ही जप्ती बिप्तीचं डोक्यात काहीच घेऊ नका. धनगरांना समज देऊन त्यांची लाकडं त्यांच्या ताब्यात दिलेली बरी. हो, असं कसं म्हणताय तुम्ही? साहेब नाक फुगवीत बोलला. साहेब, तुम्ही जप्ती करून तुमचं कर्तव्य बजावाल, पर पुढची वाटचाल त्या गरीबासने नाही निभवायची. साहेब, दया करा त्या गरीबावर. अहो, भीक नको पण कुत्रावर म्हणायची पाळी येईल धनगरांच्यावर. छछा, अहो, कालच्यानं हे आम्ही या प्रकरणामध्ये आमच्या धाडीची बातमी तालुक्यापर्यंत पोचली. साहेब मनावर घ्यायला तयार नव्हतं. सरपंचाच्या उत्तेजाचे दोष साहेबावर कोणताच परिणाम दाखवत नव्हते. सरपंच हतबल झाला. शांत विचार करून सरपंचानं साहेबासमोर मांडलं. साहेब, ठीक आहे, तुम्ही धनगरांच्या लाकूड सामानाची जप्ती करताय, अवश्य करा, पण या गावाचा प्रथम नागरिक या नात्यानं तुम्हाला पहिल्यांदा माझ्या झोपाझोपट्याची लाकडाची जप्ती करावी लागेल. मी पण या जंगलातनं लाकूड सामान नेलंय. फरक एवढाच आहे की माझ्या माणसांना तुम्ही लाकूड तोडत्यालं किंवा लाकूड पाहिलेलं नाही. साहेबाचे डोळे दिपले. साहेबाला काय बोलावं आणि काय करावं नको झालं. साहेब शांत होऊन एकटक लाकडा ढेगाकडे पाहायला लागला. गंगोबा पडवीच्या आडानं सरपंच साहेबाचं बोलणं ऐकत होता. सरपंचाच्या बोलण्यानं गंगोबाचं ऊर भरत होतं. साहेबाचे कर्मचारी साहेब आपल्याला काहीतरी काम सांगेल का या भूतीपोटी आडाला झसलेल्या झाडाखाली निवांत बसलेले. साहेब आपल्या अखत्यारीत आलेल्या ओळखून सरपंचाने साहेबाला पडवीवरनं दूर बाजूला नेलं. सरपंच साहेबांमध्ये बराच वेळ चर्चा रंगली. धनगरांची बाजू खंबीरपणे मांडणारा सरपंच थोड्या मंद स्वरात बोलला. साहेब, ही गरीब धनगरं 2 वेळच्या अन्नाला महाग आहेत. गावात जन्मल्या पोराची माहिती काढून त्यांच्या 5वी वर्षापासून ते मेलेल्याच्या दिवसाचं पाणी चुकवत नाहीत. कुणाच्याही सुखदुःखाचा विचार न करता पाठी डिचकी भरून घेतले बेगार मागा हटत नाही. का माहित आहे तुम्हाला? माहित आहे? साहेबाने सरपंचाकडे बघितलं. 1-2 दिवस फुकटात निघावं म्हणून. साहेब, पायाचं तळवं झिजविले बिगार त्यासनी रुपयाची मिळकत नाही. ह्या खडी मुरुमाच्या रानात वर्षाकाठी 4-6 महिने पुरेल एवढं धान्य गोळा होत नाही. आणि तुम्ही जर कारवाई केली तर एकेकाला जीव द्यायला पाहिजे. आता तुम्हीच विचार करा. साहेब काही बोला नाही. साहेब, मी आपल्या स्तरावर बोलतोय, वाईट वाटून घेऊ नका. जर तुम्ही जप्ती केली तर धनगरासनी तालुक्याला बोलावून येणार. धनगर उसनं पैरं करून तुमच्या पात्र येणार. 4-6 हेलपाट मारणार आणि या सगळ्यातनं शेवटी काय होणार? साहेबांना सरपंचाच्यावर कटाक्ष टाकला. आम्ही आमच्या वरच्या पुढाऱ्याकडे जाणार. तो तुमच्या वरिष्ठाला मिटवून घ्यायला सांगणार. वरिष्ठ लोक प्रतिनिधी पुढे अधिकाऱ्यांना नमतं घ्यावं लागतं. तुमचा वरिष्ठ 4 पैसे घेणार आणि विषय बंद. साहेब काही बोला नाही. साहेब, जे पैसे तुमच्या वरिष्ठांना द्यावं लागणार ते जर तुम्हालाच. सरपंच आडकळत बोलला. साहेब काहीही बोलत नाही. असं वाटल्यावर सरपंचानं जे समजलं ते समजलं. साहेब, मी कामाला लागतो. सरपंच साहेबाला झाडाखाली ठेवून धनगरांच्या जवळ आला. रामा विटू आण्याला बाजूला बोलून सगळं नीट समजावलं. रामादा, मी साहेबाला थंड केलाय, पर तू पैसे घेतले बेगार जागा सोडायचा नाही. तेव्हा
तुम्ही काय जमल तेवढं गोळा करा. त्यानं जप्ती केली तर तुम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. पर तो जप्ती टाळील ना. अगा रामादा, पैसा सगळ्या गोष्टीवर मलम लावतोय. तुम्ही जोडणीला लागा, नाही तर तो कारवाई केले बघा राहायचा नाही. पदरचं पैसे घालून तो ट्रक घेऊन आलाय. मी सगळ्या बाजूने त्याची समजूत घातली. आता थांबवू नका. मी साहेबाजवळ जातो, नाहीतर त्याला वेगळीच बुद्धी येईल. रामानं धनगरांना गंगोबाच्या छापात बोलून घेतलं. रामानं सरपंचांना सांगितलेला मुद्दा पुढे केला. सगळेच धनगर आपापल्या घरी गेले. जशी लाकडं असतील त्याप्रमाणे 50 पासून 200 पर्यंतची रक्कम जमा केली. कोणी उसने पैर करून तर कोणी रुपयानं साठवून ठेवलेलं. पैसे द्यायला भिका आडेगोडे घ्यायला लागला. परंतु पुढचं भ्या नको म्हणून त्याने 100ची नोट बाबूकडे दिली. तासाभरात 2500 रुपये जमा झाले. धनगरांनी ती रक्कम सरपंचाकडे दिली. सरपंचानं 500 रुपये रामाकडे परत दिली. रामाला ही 500 रुपये तुझ्याकडे ठेव. एकदम कितीवी रक्कम दिल्यावर साहेब आडून बसले बेकार राहायचं नाही. नंतर पंचायत होईल. जर एवढ्यावर कबूल झाला तर ठीक. होय होय तसंच करा. आणि याला सरपंचाचं पटलं. सरपंचानं पैसे साहेबाच्या हातात गाठले. साहेबांना हातात नोटा पसरून रकमेचा अंदाज केला. अहो सरपंच साहेब, मी ट्रक आणि गडी भाड्यानं घेऊन आलोय. एवढ्या ट्रकचं भाडं तरी होईल का? अहो असू द्या, कुठला नाही त्यांच्याकडे पैसा. छेच्या, नाही नाही नाही, त्या लोकांनी मी काय पदरचे पैसे देऊ का? साहेब जमवून घ्यायला तयार होता. सरपंचानं रामाला विचारलं. रामादा, बकरं ऐकलेलं 400 रुपये सरपंच करून माळा. अहो तेवढ्यात भागत नाही, निदान ट्रकचं भाडं तरी करा. सरपंच रामा आणि बाजूला झालं. रामाजवळचं 500 रुपये घेऊन सरपंच साहेबाजवळ आला. साहेब हे घ्या, मी माझ्या पदरचं निम्म घातल्यात. ह्याच्यावर लाकडं नेलीसा तरी रुपये मिळायचा नाही. साहेबांनी इकडं तिकडचं बघत नोटा खिशात घातल्या. साहेब आता एक करा म्हणजे झालं. ते आणि काय वाड्यावर फिरकायचं बघू नका. साहेबानं गाळातल्या गाळात हसून काढता पाय घेतला. आपल्या लोकांना हाका मारल्या. ए दाम्या चल रे. दूर जाऊन बसलेले कर्मचारी साहेबाजवळ आले. ते एकमेकाकडे बघून गाळातल्या गाळात हसले. दाम्याने मिस्किलपणाने साहेबाला विचारलं. साहेब ही लाकडं बघू ती मागणं. चला चला आता. ट्रक जसा आला तसा निघून गेला. धनगरांनी रोखून धरलेले श्वास सोडून दिले. सरपंचाचा आभार मानून प्रत्येकजण ढिगाऱ्यामध्ये आपली लाकडं हुडकू लागले.